हे 5 वस्तुदोष तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात। वास्तूप्रमाणे घरात या गोष्टी ठेवू नका। सावधान, या 5 वस्तू तुमचं नशीब खराब करतायत। घरात आहेत का या घातक गोष्टी? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवर। आजचा विषय आहे वस्तुदोष। वास्तुशास्त्र आणि भारतीय संस्कृतीनुसार काही विशिष्ट वस्तू घरात ठेवल्या की त्या आपल्यावर नकारात्मक परिणाम करतात। आर्थिक नुकसान, तब्येतीची बिघाड, नात्यांतील दुरावा आणि मानसिक अस्थिरता हे सर्व काही या दोषांमुळे निर्माण होऊ शकतं। आज मी तुम्हाला अशाच 5 घातक वस्तुदोषाविषयी सांगणार आहे जे तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतात अगदी नकळत। 1. तुटलेला आरसा आयुष्याची दिशा चुकवतो। आरसा हा केवळ एक वस्तू नसून आपल्या मनाची आणि ऊर्जेची झलक असतो। जर आरसा तुटलेला, तडा गेलेला किंवा अस्पष्ट असेल तर तो मानसिक अस्थिरतेचं प्रतीक बनतो। तुटलेल्या आरशामुळे घरात कलह, असंतोष आणि आत्मविश्वासाचा अभाव वाढतो। वैज्ञानिक दृष्टिकोन, तुटलेला आरसा प्रकाश चुकीच्या दिशेने परावर्तित करतो, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते। उपाय: असे आरसे ताबडतोब घराबाहेर टाका आणि स्वच्छ, स्पष्ट आरसेच वापरा। 2. वाळलेली किंवा सुकलेली तुळस सौख्य हरवते। तुळस हे केवळ पवित्र झाड नाही, तर ती एक औषधी वनस्पती असून ती घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते। परंतु जर तुळस वाळलेली, मरणास आलेली असेल तर तिचं घरात असणं अशुभ मानलं जातं। आध्यात्मिक अर्थ: देवी लक्ष्मीचं निवासस्थान असलेल्या तुळशीचा अपमान होतो असं मानलं जातं। उपाय: रोज सकाळी तुळशीला पाणी द्या, तिची सेवा करा। जर ती सुकई असेल तर ती योग्य पद्धतीने नदीत विसर्जित करा। 3. बंद घड्याळ प्रगती थांबते। वास्तुशास्त्रात वेळेला खूप महत्त्व आहे। घरात बंद किंवा चालू न होणारं घड्याळ असणं म्हणजे आयुष्यातील वेळ थांबलेली आहे अशी निशाणी असते। अशा घड्याळांमुळे कामांमध्ये अडथळे, उद्दिष्टांमध्ये अपयश आणि विचारांमध्ये गोंधळ वाढतो। उपाय: बंद घड्याळ त्वरित काढा किंवा दुरुस्त करून चालू करा। 4. तुटलेली देवमूर्ती आध्यात्मिक अशांती। देवमूर्ती ही आपल्या श्रद्धेचं प्रतीक असते, पण जर ती मूर्ती तुटलेली असेल तर त्याचा अर्थ आपली श्रद्धा आणि आशीर्वाद दोन्ही कमी होत आहेत। आध्यात्मिक दृष्टिकोन: तुटलेल्या मूर्तींमध्ये देवतेची उपस्थिती राहत नाही। मानसिक परिणाम: नकारात्मकता, तणाव आणि घरात वाद होऊ शकतात। उपाय: तुटलेल्या मूर्ती पवित्र नदीत विसर्जित करा आणि नवीन मूर्ती स्थानापन्न करा। 5. सतत मरत असलेली झाडं ऊर्जा अवरोध। जर तुमचं घरात झाड लावत असताना ती टिकत नाहीत, सतत मरत असतात तर हा घरातील नकारात्मक ऊर्जेचा संकेत असतो। वास्तूप्रमाणे घरात चांगल्या ऊर्जेसाठी झाड लावणं आवश्यक आहे, पण जर ती जगत नसतील तर काहीतरी अयोग्य आहे। उपाय: घराची वास्तू तपासा, शक्य असल्यास तज्ञांचा सल्ला घ्या। तर मंडळी, या 5 वस्तुदोषांपासून जर तुम्ही सावध राहिलात तर तुमचं घर, तुमचं आयुष्य आणि मन शांती सुद्धा सुरक्षित राहील। तुमच्या घरी यापैकी काही दोष आहेत का? कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूच एका नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।